मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावरील धक्कादायक चित्र। नाले वेळेत साफ न केल्याचा थेट समुद्राला फटका बसतोय। निळाशार समुद्र काळवंडलेला आहे। किनाऱ्यावर कचऱ्याचे ढिगारे पडले। पालिका कर्मचाऱ्यांकडून जुहू बीचवर स्वच्छता केली जाते। मुंबईची शान मानला जाणारा जुहू समुद्र किनारा सध्या कचऱ्याच्या विळख्यात अडकलेला आहे। नाल्यातील कचरा वेळेत साफ न केल्यामुळे तो थेट समुद्रात वाहून गेल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे समुद्राचं पाणी काळवंडलं असून किनाऱ्यावर 3 फूट उंचीपर्यंत कचऱ्याचे ढिगारे साचल्याचं पाहायला मिळतंय। विरोधी पक्षनेता किशोरी पेडणेकर मुंबई महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकरांकडून जुहू समुद्र किनाऱ्याची पाहणी करण्यात आली। मुंबई पालिकेच्या कारभारावर पेडणेकरांनी टीका केली। प्रकरणाची चौकशी करून तातडीनं श्वेतपत्रिका जाहीर करावी असं पेडणेकरांचं म्हणणं आहे। अशी मागणी पेडणेकरांनी प्रचंड नाल्यातला कचरा, तो नाल्यातला कचरा नालाच साफ नाही झाला, त्यामुळे समुद्रात गेला। तो निळा समुद्र होता तो काळा समुद्र झाला आणि हा नाल्यातला कचरा आलेला आहे। हा खाली 3-3 फूट हा खाली कचरा आहे। काय शोकांतिका या महापालिकेची, आणि ह्याच्यासाठीच आम्ही श्वेतपत्रिका मागतोय। एवढ्या मोठ्या मोठ्या ठेवी मोडलात, काम कुठे केलात? सकाळी 75 लोक आणि संध्याकाळी 75 लोक महापालिकेचे काम करतायत। कुठल्या तरी संस्थेला दिलंय, पण आता मी बघतोय तर 15 पण लोक नाहीये। आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी नंदकिशोर गावडे सध्या जुहू चौपाटी परिसरामध्ये आहेत। तिथं आत्ता या क्षणाला नेमकी काय परिस्थिती आहे नंदकिशोर आपल्याला सांगतील। नंदकिशोर। विक्रांत, खरं तर जुहू चौपाटी जी आहे ती पर्यटकांना आकर्षण करणारी एक चौपाटी आहे। जे पर्यटक मुंबई बाहेरून मुंबईत येतात ते पर्यटक जे आहेत ते मोस्टली या जुहू चौपाटीवरती सुद्धा येत असताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र पर्यटकांना जे आहे ते चौपाटीवरती येण्यासाठी मज्जाव केलेला आहे। कारण आपण बघतोय, कारण पाहायला गेलं तर पूर्ण जुहू चौपाटी, कॅमेरामॅन विजयला विनंती करेन की पूर्ण जुहू चौपाटी म्हणजे विक्रम माझं लक्ष म्हणजे माझी जी नजर जाते तिथपर्यंत संपूर्ण जर पाहायला गेलं तर कचरा आणि कचऱ्याचे ढिगारे जे आहेत ते सध्या मोठ्या पद्धतीनं पाहायला मिळताना आपल्याला पाहायला मिळतात। समोर जर पाहायला गेलं तर तू म्हटल्याप्रमाणे काळकिट्ट जे आहे एकदम गडूळ आणि त्यामध्ये कचरा असलेलं पाणी जे आहे ती पाण्याच्या लाटा ज्या आहेत त्या सध्या समुद्रावरती येत आहेत। श्वेतपत्रिका काढावी असं विरोधकांचं म्हणणं आहे। मात्र त्या अगोदर जर पाहायला गेलं तर रियालिटीमध्ये मोठ्या पद्धतीने या ठिकाणी कचरा आहे। मात्र तो कचरा काढण्यासाठी जेवढी पॉवर मॅनफोर्स पाहिजे आहेत, पालिकेचे कर्मचारी पाहिजे आहेत, तेवढे खरं तर कर्मचारी या ठिकाणी नसताना आपल्याला पाहायला मिळतात। एक छोटं ट्रॅक्टर आहे, माझ्या नजरेत एक छोटं ट्रॅक्टर दिसतंय आणि ते ट्रॅक्टर जे आहे ते संपूर्ण कचरा उचलून दुसऱ्या ट्रॅक्टरमध्ये टाकताना आपल्याला पाहायला मिळतं। मात्र एवढ्याच स्लो गतीनं जर काम झालं तर हे काम लवकर पूर्ण होईल का, असा सुद्धा प्रश्न जो आहे तो उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळतं। समोर जर पाहायला गेलं तर ही संपूर्ण चौपाटी खरं तर गणेशोत्सव काळात मोठी महत्वाची असते। कारण मोठ्या पद्धतीनं पर्यटक असू दे किंवा गणेश भक्तांच्या विसर्जनासाठी लोक या परिसरातील या ठिकाणी येतात। मात्र अशीच परिस्थिती जर गणेशोत्सवापर्यंत राहिली तर नक्कीच नागरिकांच्या, मुंबईकरांच्या जीविताला किंवा त्यांच्या स्वच्छतेला सुद्धा हे संपूर्ण कचरा कारणीभूत ठरू शकतो। मात्र जुलैमध्ये खरं तर मोठ्या पद्धतीनं पाऊस झालेला होता आणि संपूर्ण नाल्यांमधला जो कचरा होता तो खरं तर समुद्रात गेलेला होता आणि त्यानंतर हा जो पाऊस झाला तो पाऊस ओसरल्यानंतर संपूर्ण ज्या लाटा आहेत त्या लाटा आतमध्ये गेलेला कचरा जो आहे तो बाहेर फेकतायत। त्यामुळे नाल्यामध्ये कचरा टाकल्यामुळे हा संपूर्ण प्रकार घडला असल्याचं सुद्धा विरोधकांकडून सांगण्यात येते। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर या बाजूला सुद्धा दूरवर पाहायला गेलं तर अद्याप तरी कोणताही कर्मचारी दिसत नाही। मोठ्या पद्धतीनं लांबवरती एक 6 ते 7 खरं तर विक्रांत कर्मचारी आहेत ते दिसताना आपल्याला पाहायला मिळतात। मात्र सध्या ही संपूर्ण जुहू चौपाटी आहे त्या जुहू चौपाटीला या कचऱ्याचा विळखा झालेला आहे असंच म्हणता येईल। जवळपास 350 मेट्रिक टन जे आहे तो कचरा काढल्याचा दावा जो आहे तो केला जातोय। मात्र एवढा कचरा काढला जातोय का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र सध्या मोठ्या पद्धतीने कचरा जो आहे तो खरं तर या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळतं। अगोदर सुद्धा आलेला आहे, गेल्या 4-5 दिवस मोठ्या पद्धतीनं कचरा काढल्याचं पालिकेकडून सांगण्यात येतोय। मात्र विक्रांत, आपण पाण्याची दृश्यता बघतोय, 5 ते 10 मिनिटाला अशा पद्धतीचा ज्या मोठा कचऱ्याचा जो विळखा समुद्रातून बाहेर फेकला जात असताना आपल्याला पाहायला मिळतं। आणि संपूर्ण या ठिकाणचं समुद्राचं पाणी खरं तर स्वच्छ असतं विक्रांत। आपण अनेक वेळेला या ठिकाणी कवरिंग सुद्धा येत असतो। मात्र आता हा पाण्याची जी स्वच्छता जर बघितली तर मोठ्या पद्धतीनं घाण जी आहे ती या संपूर्ण परिसरात झालेली आपल्याला पाहायला मिळते। दुसऱ्या बाजूला जर पाहायला गेलं तर कॅमेरामॅनला विनंती करेन की
थोडंसं पुढे म्हणजे ही संपूर्ण चौपाटीवरती घाणीचं साम्राज्य आहे. मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या पद्धतीनं आज व्हिज्युअलच्या माध्यमातून बघतोय की कशा पद्धतीनं कचरा जो आहे तो बाहेर फेकला जातोय. मात्र ह्याकडे खरं तर पालिकेचं लक्ष आहे का, कारण अगदी कमी मॅनफोर्स जो आहे, कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण व्हिज्युअलच्या माध्यमातून बघतोय आत्ता तरी कोणताही कर्मचारी या ठिकाणी दिसत नाही. जो ट्रॅक्टर होता तो खरं तर या संपूर्ण कचरा काढण्याचा प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र ग्राउंडवरती उतरून कर्मचारी या ठिकाणी कोण नाही आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर अधिकारी कोणतेही या ठिकाणी असताना आपल्याला पाहायला मिळत नाही. त्यामुळे श्वेतपत्रिका काढावी. काल किशोर पेडणेकरांनी सुद्धा या ठिकाणी दौरा केलेला होता, त्यांनी पाहणी केलेली होती आणि पालिकेवरती जे आहे ते आरोप केलेले आपल्याला पाहायला मिळत होते. त्यामुळे येणारा किती काळ जो चौपाटी अशीच राहणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. मात्र सध्या प्रचंड असा घाणीचा विळखा जो आहे तो या चौपाटीला पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि जे पर्यटक या ठिकाणी विक्रांत आलेले आहेत ते पर्यटक सुद्धा बाहेर आलेले आहेत, त्यांना सुद्धा या ठिकाणीच थांबवण्यात आलेल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. विक्रांत, अगदी खरं आहे नंदकिशोर, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे जुहू चौपाटी ही मुंबईची ओळख आहे आणि तिथं इतक्या मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य, समुद्र सुद्धा घाणच बाहेर फेकतोय. समुद्रातून बाहेर येणारं पाणी सुद्धा काळ्या रंगाचे. अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे. मुंबई महानगरपालिकेचं लक्ष कुठं आहे, मुंबई महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं लक्ष कुठं आहे, हा प्रश्न आहे. याचं उत्तर मिळणं अपेक्षित आहे. धन्यवाद नंदकिशोर, तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.